आपल्या हत्येचा कट रचल्याचा आरोप माजी आमदार राम सातपुते यांनी केलाय। माजी आमदारानं सिटिंग खासदारावरच हा आरोप केलाय। एका मंत्र्यानंच हे सगळं प्रकरण बाहेर काढलंय, त्यामुळे या प्रकरणाकडे गांभीर्यानं पाहिलं जात आहे। गेल्या 3 निवडणुकांपासून सुरू असलेला एक राजकीय वाद आणि त्यानंतर आता सोलापूरच्या राजकारणात आलेल्या या नव्या ट्विस्टमुळे सध्या चांगलीच खळबळ उडालेली आहे। सातपुते विरुद्ध मोहितेंचा संघर्ष काय, जयकुमार गोरे काय म्हणालेत, हे प्रकरण नेमकं काय, थोडं खोलात जाऊन समजून घेऊ। नमस्कार, मी सुधीर काकडे, लोकमत मध्ये तुमचं स्वागत आहे। सोलापुरात मोहिते आणि सातपुते हा वाद नवा नाहीये। गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राम सातपुतेंचा पराभव झाला होता। लोकसभेला प्रणिती शिंदे आणि विधानसभेला उत्तमराव जानकरांनी त्यांना पराभूत केलं। पण या विजयाचा एक मोठा फॅक्टर होता, तो म्हणजे मोहिते कुटुंब। त्यामुळे मोहितेंचा वचपा काढण्याची वाटच राम सातपुते पाहत होते आणि तो वचपा राम सातपुतेंनी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत काढल्याचं दिसतंय। माळशिरस तालुक्यातील दहिगाव गटातून राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती या भाजपकडून रिंगणात होत्या, तर आमदार उत्तमराव जानकरांचा मुलगा जीवन याला राष्ट्रवादीनं तिकीट दिलं होतं। इथं मोठी चुरशीची लढत झाली आणि त्यात राम सातपुतेंच्या पत्नी संस्कृती या विजयी झाल्या। तर दहिगाव गुरसाळे पंचायत समिती गणात धैर्यशील मोहितेंचे चुलत भाऊ अर्जुनसिंह मोहिते पाटील यांचाही पराभव झालाय। तसे दुसरीकडे हेच अर्जुनसिंह मोहिते फोंडशिरस झेडपी गटातून विजयी झालेत, कारण ते 2 ठिकाणी लढत होते। पण सातपुतेंच्या भाजपच्या विरोधात झालेला हा दोघांचा पराभव मोहिते कुटुंबासाठी धक्का मानला जातोय। सोलापुरात जिल्हा परिषद निवडणुकीत 68 पैकी 38 जागा आणि पंचायत समितीत 136 पैकी 76 जागा भाजपनं जिंकल्यात। साहजिकच हा राजकीय वचपा काढल्यानंतर राम सातपुतेंनी मोठा जल्लोषही केला। त्यांच्या या जल्लोषाचे व्हिडिओ तुफान व्हायरल झाले। भाजपच्या याच यशाबद्दल सोलापूरचे पालकमंत्री असलेले जयकुमार गोरे हे माध्यमांशी संवाद साधत होते। त्यावेळी त्यांनी थेट माजी आमदार राम सातपुते यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप केलाय। जे मला गुंड म्हणत होते ते सर्वात मोठे गुंड आहेत। अनेक कार्यकर्त्यांना मारहाण झाली आहे। ज्या पद्धतीनं भाजपला मतं मिळाली आहेत ते बघून भाजप कार्यकर्त्यांना मारहाण आणि दमबाजी केली जात होती। त्या ठिकाणी माजी आमदार राम सातपुते यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला, त्यातून त्यांच्या खुनाचा कट होता अशी माहिती समोर येते। पोलीस याचा तपास करतायत असं मंत्री जयकुमार गोरे म्हणालेत। मंत्री जयकुमार गोरेंच्या याच आरोपांवर नंतर राम सातपुतेंनी प्रतिक्रिया दिली। ते काय म्हणालेत पाहूयात। या विषयामध्ये पोलीस डिपार्टमेंट असेल, इंटेलिजन्स डिपार्टमेंट असेल, याची चौकशी करतायत। काही त्यांच्या काहीतरी या गोष्टी निदर्शनास आल्यात आणि काहीतरी त्यांना गुप्त माहिती भेटलेली आहे। त्या आधारे काल जयाभाऊंचं स्टेटमेंट होतं। मलाही माहित नव्हतं। जयाभाऊंचं स्टेटमेंट बघितल्यानंतर पालकमंत्री महोदयांचा हा सगळा विषय माझ्या त्या ठिकाणी कानावर त्यांनी टाकला आणि माननीय SP महोदय, IG साहेब या सगळ्या विषयामध्ये डिटेल चौकशी करतायत। राज्याचं गुप्तहेर खातं असेल, हे सगळे मिळून या विषयामध्ये जॉईंटली तपास करतायत। आता मला काही गोष्टी बाहेर येत आहेत की राज्याबाहेरील काही टोळ्यांना कॉन्ट्रॅक्ट किलिंगचा प्रकार यांनी केलाय का, किंवा असं माझ्याशी पोलीस चौकशी करतायत किंवा होता काय नाही। मुळात याच्यामध्ये राम सातपुते हा आपल्या राजकारणाला आडवा येतो आणि याला संपवलं पाहिजे अशा पद्धतीचा तो कट आहे। जयकुमार गोरे राम सातपुते यांच्या या आरोपांमुळे एकच खळबळ उडाली आणि अखेर त्यावर धैर्यशील मोहितेंनी प्रतिक्रिया दिली, कारण थेट त्यांच्यावरच आरोप होत होते। धैर्यशील मोहिते काय म्हणालेत पाहूयात। गेल्या 3-4 दिवसात माजी आमदार सातपुतेंनी आपल्या एका सीटच्या विजयाचा मोठा गवगवा केलाय। निवडणुकीत हे दरवेळी आपटतात, आपटले की त्यांच्या बुद्धीवर गंज चढतो आणि मग ते काही आरोप करतात। नेहमी प्रसिद्धीत राहण्यासाठी ते कोणत्याही स्तराला जाऊन असे प्रकार करतात। अपयश आल्यामुळे पालकमंत्री आणि राम सातपुते वैफल्यग्रस्त झालेत असं खासदार धैर्यशील मोहिते म्हणालेत। एकूणच हे सगळे आरोप प्रत्यारोप राजकीय विरोधातूनच केले जात असल्याचं मोहितेंचं म्हणणं आहे। पण या प्रकरणात खरंच काही इनपुट मिळालेले असतील तर पोलीस याबद्दल समोर येऊन काही सांगणार का, गृह विभागाला जे पत्र दिलंय त्याबद्दलची माहिती समोर येणार का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। या सगळ्या आरोप प्रत्यारोपांबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय, सोलापुरातल्या या घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही लोकमत पाहत राहा।